तर विधान परिषदेमध्ये कबूतरखान्यांबाबत चर्चा झालेली आहे। भरडावाडीतील शीतल सटाणेकरांच्या कबुतरांचा विष्ठेमुळे जो आहे तो मृत्यू झाल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। कबुतरामुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनोटायटिस हा आजार होत असल्याचं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलंय। कबुतरांना धान्य टाकल्यानं त्यांची जी आहे ती वाढ होते असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं। त्यासाठी कबुतरांना धान्य टाकणं बंद केलं पाहिजे असं देखील मागणी यावेळेला चित्रा वाघ यांनी केली आहे। माझी मामी वय वर्ष 53 ही अंधेरीला भरडावाडीमध्ये राहते, स्वर्गीय शीतल सटाणेकर, आणि हिचा मृत्यू हा केवळ आणि केवळ या कबुतरांच्या विष्ठेमुळे झालाय। सुरुवात कशाने होते की तिला हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिटिस हा आजार जडला। हा आजार काय आहे की लंग्सला फायब्रोसिस येतात साहेब, आणि हे फायब्रोसिस आले की ते रिव्हर्सेबल नाही आहेत, आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन लावावा लागतो, नॅचरल श्वास घेता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो, आणि त्याच्यामध्ये माणूस हळू 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 करून संपून जातो। ज्या ठिकाणी ते कबुतरांना धान्य टाकलं जातं तिथं अनवॉन्टेड ग्रोथ या कबुतरांची त्या ठिकाणी होते, आणि त्यामुळे धान्य टाकायचं जर बंद केलं तर त्या ठिकाणी कबूतर येणार नाही। म्हणून मला